अमृतमय लीळा चरित्रातून बाभुळगावकर शास्त्री यांनी साकारलेला लीळा वैभव ग्रंथ आपण श्रवण करत आहात। अध्याय 7वा आहे। उकिरड्यामधून माणसाचा जन्म झाला। उकिरड्यामधून माणूस जन्माला आला अशी हुल उठली आणि अनेक प्रकारच्या शांत्या केल्या। त्या उकिरड्याचं उदाहरण देऊन आपल्या जीवनावर त्यांनी घडवलं की आपण उकिरड्यापेक्षा घाण आहे। उकिरड्याचं तरी भाग्य की परमेश्वराचा संबंध झाला, पण आम्ही तितकेही पवित्र नाही की परमेश्वराने आम्हाला स्पर्श करावा, याही लायकीचे नाही। उकिरड्यामध्ये त्यांनी जावं, आपल्या जीवनामध्ये परमेश्वर येत नाही, आपल्या हृदयात परमेश्वर येत नाही। कोण घाणेरडा आहे, कोण चांगला आहे हे आपणच ठरवायचं। अशी ही लीळा उकिरड्याची घडली। तो उकिरडा केवढा भाग्यवान, आम्ही कचऱ्याहून निदैव आहे। कचराची ही बराबरी आम्ही करू शकत नाही। ही लीळा आपण सर्वांनी श्रवण केली। स्वामी चक्रांची 800 वर्षापूर्वीची घडलेली घटना आहे। वास्तविक स्वामींनी घटना घडवलेली आहे। अशी इतिहासात काल्पनिक कोणताही प्रकार नाही या घटनेमध्ये। या घटनेमध्ये लीळा करत असताना आपण काय बोध घ्यायचा? या लीळेपासून आपल्याला काय आपण अंतःकरणात शिक्षण घ्यायचं? देव रडूनी पार्थावा, देवाजवळ जावं लागेल, रडावं लागेल, दुःख करावं लागेल, प्रार्थना करावं लागेल। आनंद कंदा केशवा परमेश्वरा, अनंत सृष्टीमध्ये, अनंत दुःखामध्ये, अनंत नरकामध्ये मी वावरत आहे। कितीतरी दुःख मी झेलत आहे। मला या सृष्टीमध्ये दुःखापासून मुक्त करणारा या जगात कोणीच नाही। तूच एक आहे मुक्त करणारा, बाकी कोणीच नाही। सांभाळ, तुझं लेकरू आहे, तुझं बालक आहे, मला सांभाळ। वासनेने बरबटल्या अनेक प्रकारच्या वाईट वासना माझ्यात आहे, एकही वासना चांगली नाही। स्वार्थी झालेलो आहे। प्रत्येक ठिकाणी मला माझा स्वार्थ कळतो, प्रत्येक ठिकाणी मी माझ्या स्वार्थाच्या मागे लागतो। स्वार्थी होऊन सदा वागतो आहे, कधीच खरा बोलत नाही हो, सदा असत्य बोलतो। आपल्या स्वार्थासाठी हमेशा असत्य बोलतो। आणि हे परमेश्वरा, श्री चक्रधर राया, तू दिधले जीवन सुंदर, तू जीवन मला चांगलं दिलं, सुंदर दिलं, आणि त्या जीवनाचा, त्या देहाचा, त्या मिळालेल्या कर्मफळाच्या मनुष्याचा आम्ही गटार केली हो। काय फायदा केला? आम्ही त्या इतक्या सुंदर मनुष्य जन्म आपल्याला मिळाला, दिला, कर्माने भेटला, त्याचा आपण जीवनामध्ये गटार केली। अमंगल अमंगल झालो। आणि असा क्रूर वागायला लागलो। दयाळू परमेश्वरा, देवा,
दुसऱ्याचा सद्गुण पाहून मला असहाय्यपण झालं. दुसऱ्याचे गुण पाहिले मी, मला असहाय्यपण वाटायला लागलं. मत्सरग्रस्त झालो, दुसऱ्याचा द्वेष करायला लागलो. न होता त्या दोषाने मी भकत गेलो. कोणाला काय म्हणेल काही सांगता येत नाही. कोणी चांगलाही असला तर त्याला भकत गेलो, वाईट म्हणले. कधीच कोणाला आयुष्यात चांगलं म्हटलं नाही. हमेशा लोकांना फसवलं. प्रत्येक गोष्टीत प्रत्येक वेळेस मी लोकाला फसवलं. स्वार्थाच्यासाठी चांगल्या माणसाला फसवलं. मत्सरग्रस्त होऊन गेलो. काही कळत नाही मला मत्सराशिवाय. पुढीलाचा द्वेष करावा हीच भावना, याच्या पलीकडे काही नाही. माझं मन त्यामुळं मलिन झालं, अंतकरण गढूळ झालं. मी चुकलो. माझ्या अंतकरणात अनेक प्रकारचे दोष आहेत, पण चुकीने माझ्या ज्या कार्याला आहे, कामाला आहे, माझा संयम सुटून गेला. कळत होतं मला सर्व की मी वाईट वागतो आहे, परंतु माझा संयम सुटून गेला. विकृत वासनाच अंतकरणात माझी खराब आली. खराब विचार आले आणि या खराब विचाराच्या माध्यमातून माझा उगम झाला, या वासनेचा उगम झाला. मनामध्ये अनेक प्रकारच्या वाईट वासनेचा उगम झाला. पात्रता विना, अधिकार विना लालची झालो. पात्रता नाही पाहिली, अधिकार नाही पाहिला, लालची झालो, स्वार्थी झालो. गुणवंताची फार निंदा केली. चांगला माणूस आहे पण त्याची फार निंदा केली. त्याला कधीच चांगलं म्हटलं नाही, कधीच त्याचे गुणाचं वर्णन केलं नाही, कधीच त्याच्याजवळ जाऊन दोन शब्द चांगले ऐकले नाही. फक्त निंदाच करीत गेले. दुसराचं देह पाहिलं, सुंदर देह पाहिलं की माझ्या अंतकरणात मोह भरला. सडक्या देहाचा विद्रोह केला. या लीळेच्या माध्यमातून आपल्याला काय शिकायचं आहे हे सांगताय की आपली प्रत्येक वेळेस कमतरता भावायची आहे. आपली प्रत्येक ठिकाणी कमीपणा भावायचा आहे. प्रत्येक ठिकाणी आपली अहंकार नष्ट करायचा आहे. प्रत्येक ठिकाणी आपण आपला मीपणा, गर्वपणा, मी बाधा या उकिरड्याच्या चरित्राच्या माध्यमातून आपण आपला सर्व अहंकार, मीपणा सर्व दौडायचा आहे आणि असा विचार करायचा आहे की मी या लायकीचा नाही, उकिरड्याच्याही लायकीचा नाही. मी माझ्याजवळ कोणताही गुण नाही. त्या गुणाची अहंता करतोय मी. गुणाचं चांगला असावा आणि मग अहंता, पण तेही नाही. गुण सुद्धा लायकीचा नाही. अखंड संताला डिवसतो आहे. सज्जन लोकांचा हमेशा डिवसतो, त्याला त्रास देतो. काय माझं जीवन आहे? हमेशा हमेशा चांगल्या संतांना, चांगल्या माणसांना मी डिवसतो, त्रास देतो. मोठ्या मोठ्या महंतांचा, मोठे मोठे महान ज्ञानियांचा मी दोष घेतो आहे. स्वार्थपरायणता वाढलेली आहे आणि म्हणून मी अशा प्रकारचा हिंसा केली. माझं देहच रुद्रभूमी आहे. माझा अनंत दृष्टीने, अनंत दुष्कर्माचा
डोंगर मी रचलेला आहे. खूप मोठा दुष्कर्माचा पापाचा डोंगर मी रचला. सत्कर्म बिलकुल थोडंसंही केलं नाही. सत्कर्म करण्याचं नावही घेतलं नाही. वाईटच कर्म आयुष्यात करत गेलो. चांगलं पाऊल कधीच पडलं नाही हो. चालताना चांगलं पाऊल कधीच पडलं नाही. वाकडं पाऊल पडलं, पडतच गेलं. आणि हे परमेश्वरा, या लीळा वैभवाच्या माध्यमातून तुझी वाणी रसाळ आहे. तुझी वाणी अमृतमय आहे. वाचेने मी इतराला दुखवलं. सकळ लोभाचा वंचक स्वार्थी झालो. माझं जीवन याच्यात गेलं. नीती गेली, मती गेली. ज्या धर्माने मला शिकवलं, दोन गोष्टी ज्या धर्माच्या माध्यमातून मिळाल्या त्याचाही मी उपेक्षा केली. त्यावरही लात मारली. वाईट मार्गाच्या माध्यमातून मी वाईट मार्ग स्वीकारला, चांगला मार्ग सोडून गेला. माझं जीवन पापाचं आहे. माझ्या चरित्राची राख झाली. माझं जे चारित्र्य आहे याची राख झाली. चांगुलपणाची मी हत्या केली. मी हमेशा गुरुवर्याला फसवलं. गुरुला फसवत आलो. असा विश्वासघातकी आहे, असा विश्वहननीय आहे, मित्रद्रोही आहे, आत्मघातकी आहे. परमेश्वरा, तुम्ही औदार्यवंत. तुमच्याजवळ खूप मोठा औदार्य आहे. मी धुंदीत आहे. धुंदीत असलेल्या माणसाला कळतच नाही. अहंकार असलेल्या माणसाला कळतच नाही. आणि परमेश्वर काय, देव काय, काहीच कळत नाही. तो काहीच समजत नाही. त्याला असं वाटतं मी म्हणजे काय, देवधर्म म्हणजे काय, मी म्हणजे लय शहाणा आहे. आणि मानवाचा जन्म हौस मजा करण्यासाठीच मिळाला आहे. आपल्याला काय देवधर्माची गरज आहे. आणि तरुणपणी कुठं देवधर्म करावा, म्हातारं झाल्यावर पाहता येईल. अशा प्रकारच्या वासना माझ्याजवळ आहे. हे परमेश्वरा, धुंदी असल्यामुळे मी तुला अपमान केला. रजतमानी माझं तोंड काळं झालेलं आहे. म्हणून माझ्या जीवनाचा उकिरडा झाला. याच्याकरता सांगितलं की बाबांनो, जीवनाचा उकिरडा आपला प्रत्येकाचा झालेला आहे. परमेश्वर उकिरड्यामध्ये झोपले असं आपल्याला वाटायला लागलं. आदर्श सांगितला की तुम्ही उकिरड्यापेक्षा सुद्धा गंधे आहात. उकिरडा तरी देवाच्या उपयोगी जाण्यासाठी उपयोगी गेला, परंतु तुम्ही तेवढ्याही कामाचे नाही. उकिरड्यापेक्षा घाण आहेत तुम्ही. उकिरड्याची काया तरी चांगली आहे. हे देवा, माझी मळीन माती आहे. शांती प्राप्त करायची आहे आपल्याला. आणि शांती प्राप्त करायची आहे. अहंतेचं मूळ आपल्याला उकळून फेकायचं आहे. आमच्या सर्वज्ञांनी सांगितलं, अहंतेचं मूळ उकळून टाका, मग शांतीचं रोप लावा. आपल्या अंतकरणातली जी अहंता आहे, ममता आहे, ती आपल्याला काढून टाकायची आहे. तेव्हाच ईश्वर भेटेल, तेव्हाच परमेश्वर भेटेल, तेव्हाच आपलं जीवन चोखट म्हणजे निर्मळ होईल, सफल होईल. हा जीवात्मा तेव्हाच होईल. कारण अहंता ही आपल्याला खूप मोठ्या याच्यामध्ये घालते. मी काय, माझ्यासारखं शहाणं कोणीच नाही. मला काय सर्व येतं, मी अज्ञान म्हणून नाही. प्रत्येकाच्या ठिकाणी अहंता गुण भरलाय. विचार करा, या अहंता गुणाच्या माध्यमातून आपण कितीतरी लोक धर्मापासून दूर चाललो आहे. धर्माला आपण प्राधान्य देत नाही आहे. फक्त अहंता आहे आपली.
आणि या अहंतेमुळं आपलं सर्व घाणेरडंपण इतकं वाईट झालेलं आहे आणि अहंतेचं मूळ आपल्याला जायचं आहे, तेव्हाच ईश्वर भेटणार आहे. या चरित्रातून उकिरडा माणूस व्याला की माणसाचा उकिरडा झाला हे आपण ठरवायचं आहे. उकिरड्यातून माणूस जन्माला आला की माणसाचा उकिरडा झाला, आपल्याला असं ठरवायचं आहे. माणसात उकिरडा वाढला आहे, माणसात गंदगी वाढली आहे, माणसात अहंता वाढली आहे, माणसात अहंकार वाढलेला आहे आणि तो अहंकार बहु कष्मळाचा आहे, बहु घाणीचा आहे. म्हणून आपल्या अंतःकरणातला उकिरडा म्हणजे ममता, मुकिरडा म्हणजे गंधपणा हा काढून टाकावा लागेल. आपल्याला प्रत्येक ठिकाणी लीनता स्वीकार करावा लागेल. जोपर्यंत आपण लीनता स्वीकार करत नाही तोपर्यंत जीवनात आपल्याला यश येणार नाही. प्रत्येक स्त्री असो का पुरुष असो, प्रत्येकाला जीवनामध्ये अहंता ही काढून टाकावं लागेल. आपलं आत्मत्व हे काढून टाकावं लागेल. आपल्याला नम्रपणा घ्यावा लागेल. कोणतीही गोष्ट शिकत असताना आपल्याला येत नाही तरी आपण आव्हानतो की मला हे येतं. याच्या माध्यमातून आपण अनेक दोषाला पात्र होतो. एक उदाहरण सुंदर सांगतो. एका मुलीचं लग्न झालं. मुलीचं लग्न झालं, मुलगी सासरी गेली. पण आई वडिलांचं संस्कार, आई वडिलांची अहंता मुलगी खूप प्रेमाने वाढवली. आताची परिस्थिती अशीच आहे. खूप प्रेमाने वाढवली. तिला कोणताही संस्कार दिला नाही, कोणताही स्वयंपाक करायचं ज्ञान नाही दिलं. काय करावं, कशासोबत काय खावं, कशी भाजी करावी, काय करावी, काहीच ज्ञान नाही. दिसायला मात्र सुंदर. गोरी गोमटी, मात्र प्रत्येक शास्त्रामध्ये कौशल्य नाही. आता लग्न तर झालं. लग्न होऊन ती सासरी गेली. नवरा नोकरीला होता, नोकरीच्या गावाला गेली. तिच्या नवऱ्याला पुरणपोळी आवडत होती. अहंता माणसाला कुठं जाऊन पोहोचवते. आपली अहंता, आपली ममता, आपला अहंकार जर आपण नष्ट नाही केला तर कुठपर्यंत जातो याच्यावर हे उदाहरण सांगितलं. सासरी आल्यानंतर, सर्विसच्या गावाला आल्यानंतर नवऱ्याला पुरणपोळी आवडते, पण पुरणपोळी करता येत नाही. कधी आई बापांनी संस्कार दिला नाही, कधी ती शिकायची इच्छा झाली नाही. सुखरूप जीवन जगण्याचा प्रयत्न केला. आता काय करावं? पुरणपोळी तर करायची, पण येत काहीच नाही. शेजारी एक घर होतं. आज शेजारी एक घर होतं. वयस्कर म्हातारी होती. त्या म्हातारीला सर्व ज्ञान होतं. आता काय करावं? काहीतरी आपल्यावर बितलाय ना, मग काहीतरी करावं म्हणून शेजारच्या म्हातारीजवळ गेली. म्हातारीला म्हणते मला पुरणपोळी करायची आहे. म्हातारीने सांगितलं डाळ घ्यावं लागेल, पुरण बनवावं लागेल, ते दळावं लागेल, हे तर मलाही येतं. अहंकार विचारायला ते गेली, परंतु मनातला अहंकार जागृत झाला. तिला काय सांगायचं की मला येत नाही, हे मलाही येतं म्हणे, काय हरकत नाही. गेली, पुरण तिच्या सांगितल्याप्रमाणे केलं, दळलं. 2-3 वेळा गेली. साखर कधी टाकायची, गुळ कधी टाकायचा, तिने सांगितलं. ती म्हणे प्रत्येक वेळेस ही बाई येते आणि प्रत्येक वेळेस टोमणा मारते, हे मलाही येतं, हे मलाही येतं. अरे काय भानगड. आता हिची फजिता करायचं ठरवलं. म्हातारीने हिची फजिता करायचं ठरवलं. हिला खूप हिच्या अंतःकरणात अहंकार आहे. हा अहंकार नष्ट करायचा आहे. मग काय करायचं?
तिने परत आली. म्हणे सर्व आलं मला, पण आता पुरण आणि कणिक भिजू घातलेली आहे. आता कणिक आणि पुरण, आता पुरण मध्ये घालायचं का कणिक मध्ये घालायची, वरून पुरण लावायचं. म्हातारी चाणाक्ष, अरे हिला खूप अहंकार आहे. अरे तुला माहित नाही काय करायचं, गोळा घ्यायचा कणकेचा, त्याच्यावर पुरण लावायचं आणि मग लाटायचं. अहंकार. हे तर मला बी येतं. तिथं पुढचं वाक्य ठरलेलं होतं, हे तर मला येतं, जाऊ नये काय हरकत. आता विचार करा, कणिक आहे, वरून पुरण लावलेलं आहे, आणि पोळी बनेल का? नम्रता नाही, अहंकारपणा केला, काही पोळी जमना. आता त्या बाईजवळ जावं 10 वेळ तर ती बाई म्हणून, तुला तर सर्व जतन परत मला विचारायला येते. ती काय केलं, गेली दरवाजाच्या बाहेरून उभी राहिली. आपल्याला पोळी का जमत नाही आहे आणि तिला पोळी का जमते आहे, आता विचारायचं नाही. तिने कसे कपडे घातलेले ते पाहायचं, तसे कपडे घालून आपण पोळी करायची. आता ती विधवा होती, म्हातारी विधवा होती, पांढरे कपडे घातलेले होते. आणि पूर्वीच्या काळात विधवा झाल्या की केस काढावं लागलं. हिला वाटलं आपल्याला पोळी का जमत नाही हो, हिने जसे कपडे घातले आहे तसं आपण करायचं. ती घरी गेली, केस काढून टाकले, पांढरे कपडे घातले आणि परत कणिक घेतली, वरून पुरण लावते, तरी ही पोळी जमणार. अशात त्यांचा मालक आला. तिचा नवरा घरात आला आणि पाहिलं, बेभान झाला. जिवंतपणी ती विधवा झाली. ही अहंता, ही उकिरड्यासारखी अहंता आहे. प्रत्येकाच्या अंतःकरणात ही अहंता आहे, आणि ही उकिरडा माणसात वाढलेला आहे. आणि वाढलेल्या उकिरड्यामुळं आपलं जीवन उकिरड्यापेक्षा बेकार झालं. म्हणून बाबा रे, माणूस घाणेरडा आहे. अहंता पाहिजे, अहंता नसावी. प्रत्येक ठिकाणी आपल्याला जो गुण प्राप्त करायचा आहे, तो गुण ज्याच्याजवळून घ्यायचा आहे, त्याला लीनता आपली पाहिजे. विद्या विनयन शोभते. आपल्याला नम्रता तिथं धारण करावं लागेल, आणि नम्रता धारण करून तो गुण अंगीकारावा लागेल. उकिरडा जो होता तो त्रासून गेला, घराच्या बाहेर त्यांनी पलायन केलं. तसं जीवन आपलं आहे. कसे भोळे बाबळे मन, कुणामध्येही शहाणपण दिसत नाही. प्रभू निघाले उकिरड्यातून, कोणीच शहाणं नव्हतं त्या गावात. प्रभू त्या उकिरड्यातून निघाले. लोक पाहतात, जवळून लोक पाहताय. एकाने प्रश्न केला, अनेक देव नवशिले तरी मूल झालं नाही. कित्येक लोक मरून गेले, निपुत्रिक होऊन गेले. उकिरड्यातून माणूस झाला. माणसासाठी, पोरासाठी कितीतरी नवस केले, कितीतरी प्रयत्न केले, कितीतरी भक्ती वाहिली, पण माणूस जन्माला आला नाही, पुत्र झाला नाही. आणि अकस्मात उकिरड्यामधून वस्त्रासह तोही जो मनुष्य आहे, तो मनुष्य उकिरड्यासकट वस्त्रासकट जन्माला आला. केवढं आश्चर्य हो. अंधश्रद्धेला बळी पडली. अंधश्रद्धेला ही दुनिया बळी पडली, लक्षात ठेवा. आणि अंधश्रद्धेपासून लांब राहायचं आहे. गाव सहभागी झालं, एक नाही, सर्व गाव सहभागी झालं. सर्व गावांनी त्याच्यात सहभाग घेतला आणि सर्व अंधश्रद्धेच्या बळी पडले. पंडितांनाही सल्ले दिले शांती करणे. पंडित गेला, ब्राह्मणाजवळ गेले. ब्राह्मणांनी सुद्धा कोणता मागचा पुढचा विचार केला नाही. उकिरड्यातून माणूसच जन्माला येत नाही, उकिरड्यातून कोणीही जन्माला येत नाही. तरीही त्यांनी पंडितांनी सल्ले दिले की उकिरड्याची शांती करा, उकिरड्याची काय करा, शांती करा. या घटनेचा साक्षीदार प्रत्यक्ष ईश्वर होता. ही घटना प्रत्यक्ष ईश्वराने पाहिली. पाहता पाहता चौफेर जन्मांची झाली. जगात नांदावी शांती. जगात जर शांती नांदायची असेल, प्रत्येकाच्या हृदयात जर शांती पाहिजे असली, तर प्रभू सकळ जीवाते चिंत. परमेश्वरच एक सर्व जीवाचा चिंतन करणार आहे. लीळा श्रवणाची प्रीती
व्हावी असायला पाहिजे म्हणे बोजरा, म्हणे बोजरा. कवी म्हणतो खरोखर तुम्हाला लीळा ऐकण्याचं, लीळा श्रवण करण्याचं, लीळाचं ज्ञान चिंतन करण्याची जर गरज असेल तर आपल्या अंतःकरणात शांती पाहिजे, आपलं मन ठिकाणावर पाहिजे, आपलं मन उद्विग्न व्हायला नको, आपलं मन थोडशाने कुठं वळायला नको. एवढं जर तुम्ही केलं तर उकिरड्या सारखं आपलं जीवन चांगलं झाल्याशिवाय राहणार नाही. असं लीळा वैभवानी प्रथम भागे उकिरडा पहुड हे नाम सप्तमोध्याय 7वा अध्याय अशा प्रकारचा समाप्त झालेला आहे. अध्याय 8वा. आठवा अध्याय सुरुवात करणार आहे. 7व्या अध्यायामध्ये उकिरड्यामधून माणूस जन्माला आला. आता 8वा अध्याय आपल्याला सुरुवात करायचा. स्वामी फिरता फिरता काटोल या गावाला गेले सालबर्डीवरून. उधळीनाथापासून वयस्तंभिनी विद्या स्वीकार केली आणि आजही आमची चक्र स्वामी 27 वर्षाचे, 25 ते 27 वर्षाचं वय आजही आहे. एक 800 वर्ष झाले. 800 वर्षापासून स्वामींचं वय आजही 25 आणि 27 याच्या भीतरी आहे. अशा प्रकारचं स्वामी चक्रांनी विद्या उधळीनाथापासून स्वीकार केली. त्याला वयस्तंभिनी, वयाला थांबणारी विद्या, वयाला त्या ठिकाणी थांबवणारी विद्या आमच्या स्वामींनी उधळीनाथापासून काटोल गावाला स्वीकार केली. भक्तांची भेट झाली, मल्लपूजा झाली, हिडाऊ भेटले, लटका विह केला, हौसंबेशी लटका विहा केला, डाकरामला व्याघ्र द्रावण केले, पंचकुळाचार्याची ग्रहनिवृत्ती केली, 32 लक्षणी लेणे अशा प्रकारचे तेजाचे हे 1000 वर्षाचं आयुष्य परमेश्वरांचे कर. आणि गावून गावा, एका गावून दुसऱ्या गावाला इतक्या लीळा शाश्वत सांगितल्या या कर्त्याने, इतक्या स्वामींच्या अमृतमय लीळा आहे. डाकरामला भंडारा जिल्ह्यामध्ये, गोंदिया जिल्ह्यामध्ये शेवटचं गाव स्वामींचं स्थान. त्याच्याकडे स्थान नाही. गावाचं नाव सुकडी आहे, स्थानाचं नाव डाकराम आहे. स्वामी त्या गावाला गेले. एक भिवेश्वराचं मंदिर होतं. त्या मंदिरात लोक दिवसा जायचे, रात्री जात नव्हते. तिथं वाघ यायचा. संध्याकाळच्या वेळेस परमेश्वर आमचे स्वामी या गावाहून त्या गावाला जाता जाता सुकडी गावाला पोहोचले. संध्याकाळची वेळ आणि ज्या ठिकाणी भिवेश्वराचं मंदिर होतं त्या ठिकाणी वाघ येत होता. त्या ठिकाणी रात्री कोणीही जात नव्हते आणि स्वामी जायला लागले. बऱ्याच लोकांनी स्वामींना सांगितलं जाऊ नका तिथं, तिथं रात्री वाघ येतो आहे. कोणी ऐकलं नाही. स्वामींनी ऐकलं नाही कोणाचं. संध्याकाळी स्वामी तिथं गेले. रात्रीच्या वेळेस त्या ठिकाणी बरोबर वाघ आला. स्वामी चक्रांनी सिंहनाद केला त्या ठिकाणी. वाघापेक्षा सिंह श्रेष्ठ आहे. सिंहाच्या आवाजामध्ये आरोळी मारली, वाघ पळून भिंत तोडून चालला गेला, अशी तिथली लीळा आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी काय झालं, त्या लोकांना वाटलं हा माणूस तिथं गेला, नक्की या माणसाला त्या वाघाने खाल्लं. तिथं जाण्याची पद्धत होती की सकाळी जेव्हा जायचे तर वाद्य
घंटा, नाद, कासर, ढोल वगैरे सर्व वाजत 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 जायचे. आणि असं वाद्य वाजवता वाजवता जात असताना त्यांना वाघ पलीकडं पळाला दिसला की तेव्हा ते मंदिरात जायचे, नाही ते जातच नव्हते. त्या बेळेश्वराचं मंदिर होतं. आणि आज सर्व वाजवताय वाजवताय वाजवताय, वाघ काही जाताना दिसत नाही. सर्वांना संकट आलं, सर्वांना पेच पडला, सर्वांना धास्ती लागली. अरे त्या वाघाने त्या माणसाला मारलेला आहे आणि त्याच्या शरीरावर तो बसलेला आहे, हा हालत नाही आहे. लोकांची भीती, सुकडी गावाच्या लोकांची भीती, चालले वाजवत चालले, जोरजोरात वाजवायचे, जोर सकाळच्या वेळेस जोरजोरात वाजवता 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 त्या मंदिरात जाऊन पोहोचले. तर काय, स्वामी बसलेले आहे निवांत, कोणतीही मुद्रा नाही, स्वामींची प्रसन्न मुद्रा आहे. चक्रधर स्वामी, आमचे स्वामी तिथं बसलेले आहे. त्या लोकांना आश्चर्य झालं. ते लोक त्या स्वामींजवळ गेले, म्हणे वाघ आला नाही का? आलता म्हणे. तुम्ही घाबरले नाही? इथून सिंहनाद केला. वाघ आला, आम्ही सिंहाची आरोळी दरकारी मारली. वाघ भिंत तोडून पळून गेला. पहाटे भिंत तुटलेली आहे. लोकांसाठी ते स्थान आमच्या स्वामींनी सदोदित खुलं करून दिलं. परत त्या ठिकाणी वाघ आला नाही. अशा लीळा स्वामींच्या घडलेल्या आहे. असा असलेला गावाहून जाणारा परमेश्वर जमेल तिथं थांबायचा, जमेल तिथं झोपायचा. ज्याने मोक्षाचा मार्ग निर्मिला तो वाट सुरू झाला. पावला पाऊल वाटेने चालायचा, वाट्याड्या सर्व जगाचा, सर्व जगाला रस्ता सांगणारा. रस्त्याने जातो. आता जाता 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 प्रत्येक गावाला स्वामी रात्र झाली की थांबायचे, सकाळी उठून परत जायचे. असा त्यांचा नित्यक्रम. एकदा चालले मार्गाचा अनुक्रमण करता करता रस्त्यामध्ये एक संन्यासी भेटले. स्वामींना प्रणाम केला, नमस्कार केला, अत्य आदराने नमस्कार केला. आणि सुंदर रूप पाहून तो स्वामींच्या जवळ आला, श्रीचक्रांच्या जवळ आला. त्याचा गुरु घोडाचढी नावाचा होता. तो किष्किंध पर्वत, एक पर्वत आहे किष्किंध पर्वत, मला वाटतं आंध्र प्रदेशात हा पर्वत आहे. या किष्किंध पर्वतामध्ये त्याचा गुरु राहत होता. नाथ पंथाची याने दीक्षा घेतलेली होती या साधूंनी. सर्वज्ञांकडे वेधला आवडीपूर्वक. स्वामींची मूर्त पाहिली, स्वामींना वेधून गेला. कपाळाला भस्म लावलेलं होतं, काखेत दंडा होता, चिमटा होता. स्वामींच्या जवळ आला, हात जोडले नम्रतेने, विनीत कंद्र होऊन. विनीत कंद्र म्हणजे अति नम्रतेने हात जोडले. आणि तो स्वामींना विनंती करतो, आमचा जो पर्वत आहे किष्किंध पर्वत, त्या पर्वतामध्ये तुम्ही चालावं. किष्किंध पर्वत मनोहर आहे, सुंदर आहे, उंच उंच टेकड्या आहे, उंच उंच दऱ्या आहे. सुग्रीवाचं वालीचं देऊळ मंदिर आहे, निर्मळ तळ आहे, दर्पण आहे. घोड्यासारखी वानर आहे मोठमोठी. अद्भुत अशी जलचर आहे. सिद्ध साधक आहे त्या ठिकाणी. देऊळ चांगले आहेत. पंथाचे अनेक पंथाचे मंदिर आहे त्या किष्किंध पर्वतावर. तुम्ही चाला पाहण्यासाठी.
खूप सुंदर पर्वत आहे, पाहण्यासारखा जोगताय, तुम्ही या, असं त्या संन्याशांनी आमच्या स्वामी चक्रधरांना विनंती केली. विनंती केली मोकळ्या मनाने, गोडच बोलला. देवाला प्रवृत्ती झाली, परमेश्वराला जाण्याची इच्छा झाली. चला आपण बी किष्किंध पर्वत पाहून घेऊ. निघाले तिथून, दोन्ही सोबती झाले. तोही संन्यासी, आमचे स्वामी यतिमुनीचे संन्यासी, एकमेकाची सांगती झाली. अंधार झाला, त्या ठिकाणी तो थांबून जायचा. सकाळ झाली की चालायला लागायचे. काही पहिले वाहनं नव्हते, काही नव्हते. अतूट असं सखे बनले, मित्र बनले परस्पराचे. भिक्षाचा टाइम झाला की तो स्वामींना भिक्षेला जाऊ देत नव्हता, स्वामींना भिक्षा मागायला जाऊ देत नव्हता. तोच जायचा आणि स्वामींना भिक्षा मागून आणायचा. असं त्यांचं दोघांचा उपक्रम चालला. लक्षात ठेवा, एक संन्यासी आणि एक आमची स्वामी, असा दोघांचा उपक्रम चालता चालता या गावाहून त्या गावाला, त्या गावाहून चालता चालता दोघांचा उपक्रम चाललाय. स्वामी मनुष्य वेशाने नटलेली आहे. मानवता स्वामींच्या जवळ आहे, आत्मक धर्म स्वामींच्या जवळ आहे, भूत मात्रेला अभय देणारा स्वामी आहे. असे नाना धर्म, अनेक पंथ, सर्वे मानवतेचे भक्त सार्वत्रिक मूल्य जपताय. आणि तो आणि आमचे स्वामी या गावाहून त्या गावाला, त्या गावाहून त्या गावाला चाललेले आहे. किष्किंध पर्वताच्या निमित्त चाललेले आहे. किष्किंध पर्वत पाहण्यासाठी चाललेले आहे. प्रत्येक गावाला थांबले. सकाळ झाली की तो भिक्षा मागून आणायचा, स्वामींना खाऊ घालायचा. चालता 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 एका गावाच्या जवळ गेले. अशीच टेकडी होती गावात. गाव खाली होतं, टेकडी उंच होती. आणि रात्र झाली, तिथं थांबले, त्या टेकडीवर थांबले. एका झाडाखाली बसलेले सर. आणि हा नेहमीप्रमाणे याला सवय की भिक्षा मागायची, स्वामींना नमस्कार करायचा, भिक्षा मागायला जायची आणि आल्यानंतर स्वामींना आपण आणि स्वामींनी जेवण करायचं. हा त्यांचा नियम. चाटणी म्हणायचे पूर्वी त्याला. प्रभू झाडाखाली बसलेले आहे आणि अन्य नाथपंथाचे जे संन्यासी आहेत ते आतमध्ये क्रूरता राहते, तामसता राहते. योगायोग त्या दिवशी स्वामींना त्यांनी नमस्कार केला नाही. असा नियम आहे. भिक्षा मागत असताना देवाला नमस्कार करावा आणि नंतर भिक्षा मागायला जावं. पण नमस्कार केला नाही त्याच दिवशी आणि तसाच भिक्षेला निघून गेला. एका बाईच्या घराच्या समोर, पहिलंच घर, गावाच्या सुरुवातीचं घर, समोर उभा राहिला, भिक्षा शब्द उच्चारला. त्या घराची मालकीण अत्यंत तामस होती. तिला असे भिक्षुक आलेले, साधू आले, काही मागायला आले की तिला चालतच नव्हतं. अत्यंत क्रूर होती, अत्यंत तामस होती. भिक्षा शब्द उच्चारला, ती मालकीण घराच्या बाहेर आली, अस्वस्थ झालेली. कदाचित त्या दिवशी नवरा बायकोचं भांडण झालं असेल. टेन्शनमध्ये येते, टेन्शनमध्ये असलेली मालकीण घराच्या बाहेर आली. अस्वस्थता होती. भिक्षा शब्द उच्चारला, त्या गृहलक्ष्मीने काहीच विचार केला नाही. कटकट झाली, आधीच घरात कटकट आहे आणि त्याच्यात यांनी कटकट आणली. बाईने कोणताच विचार केला नाही. अरे पुळा आला कोण, मागतो काय, काही विचार नाही केला. आणि पटकन काय केलं, तिचं भांडं होतं आंबीलचं, कढीचं, गरम गरम आंबील
गरम उकळती धरला चाटू आणि आणली त्याच्या हातावर टाकून दिली. देऊन द्यायची इच्छा नाही, तामस्त आहे, तुम्हाला ज्या पुढच्या साधू संतांच्या ठिकाणी खाऊ घालायचं नाही, असं करू नये. कठोर असलेली एक गृहिणी तिने त्या साधूच्या हातामध्ये ते गरम गरम चाटून घेऊन टाकून दिलं आणि बळबळ बळबळ करत पाकगृहामध्ये गेली. इतकं तिचा 100वर पारा गेला होता की काही बळबळ करत नाही, काही विचारच केला नाही. आमच्या घरात आधीच कटकट राहते, आम्हाला आधीच सुटत नाही आणि हे भिकारी लोक त्रास देतात, असं काही ती बोलत असे. जोग्याने हात पसरला, त्याच्यामध्ये तिने आंबील टाकलं. तो जोगी म्हणजे साधा नव्हता हो, तिला वाटलं साधा असं, नाथ पंथाचा होता. आणि नाथ पंथाचा असलेला साधू यांनी ते काय केलं, चाटलं. सामर्थ्यवान होता, त्याचा भाजला हात, जोग्याचा हात भाजला, तो क्रोधाने भडकला. तेवढ्यावर थांबला नाही, हात त्या घराच्या वळणीला पुसला, मंत्र म्हटलं, सांगितलं जल जाओ. काय सांगितलं? जल जाओ. घराला आग लागली, अग्नीच्या ज्वाळा निघायला लागल्या. त्या बाईचं घर तर जळालंच. असं करता करता सर्व गाव जाळून टाकलं. एका बाईचा गुन्हा सर्व गाव जाळून टाकलं. लोक पळायला लागले, प्राण वाचवायला लागले. पेटलं, घरदार पेटलं, शाळा पेटली, मंदिरं पेटली, सर्व लोकांचा संसार पेटला. कडा कडा लाकडं मोडली. जाळ काही साधा समजता. एकदा आग लागल्यानंतर ते जे लाकडं राहतात ते कळकळ मोडतात. धाबे भुमीवर पसरले, धाब्याचे घर राहतात ते खाली कोसळून गेले. धुराने गावकरी भांबावून गेले. गुराचे गोठे भडकले, मुकी जनावरे बांधली. मुके जनावर सुद्धा भाजून गेले, वाचले, मरून गेले, हरपळून गेले, तळपळ. माणसांना चटके बसायला लागले. एका बाईचा गुन्हा, भिक्षा द्यायची नव्हती तर नाही मिळायची होती, परंतु एक परीक्षा पाहायला गेली पुढच्याची. सर्व गावाचं वाटोळं. इतका अहंकार वाईट आहे. याचाही अहंकार नडला, पुढचाचाही अहंकार नडला. यांनी हे आपल्या सामर्थ्याने काय केलं, एकच घरनीचं सर्व गाव जाळून टाकलं. माणसांना चटके बसली, गावाच्या बाहेर पळायला लागले, अवघेच बोंबलायला लागले. बाया बापुड्या, बाया गांगरल्या, काय करतील, जिकडं तिकडं रस्ता दिसेल तिकडं पळायला लागल्या, छाती ठोकून रडायला लागले. जळालं, काय घरच जळालं, सोने जळालं, चांदी जळाली, कपडे जळाले, नाणे जळाले, भांडी जळाली, दळण जळालं, ज्वारी जळाली, बाजरी जळाली, गहू जळाले, सर्वच जाळल्या गेलं. सर्व हाकार झाला. सर्वीकडं हाहाकार झाला. गाव आक्रोशाने व्यापलं. एकाच्या चुकीने भिक्षा मागायला गेल्यानंतर त्या बाईने असं असभ्य वर्तन केलं आणि असभ्य वर्तन केल्यानंतर असं गरम गरम आंबेल टाकली, त्याची शिक्षा योग्य. गावावर सर्व संकट कोसळलं. इकडं झाडाच्या तळी टेकडीवर स्वामी चक्रधर बसलेले.
सर्वज्ञ माऊली बसलेली होती. ती वाट पाहू लागली की दोघी का येत नाही आतापर्यंत. दररोज तर भिक्षा मागून येतो आणि आज भिक्षेला का उशीर झाला. जोगी आला. दुरूनच त्याने हसणं सुरू केलं. विकट हसल्या, हिंदाळला. जिंकलो मी. दांभिकपणाने म्हणतोय, अहंकाराने मी जिंकलो. वळून पाहिलं महाराज. जोगियांचा स्वभाव न्यारा. दंड थोपटून उड्या मारायला लागला, हास्य करायला लागला. माझं सामर्थ्य पाहते ती बाई, मला काही नाही म्हणते ती बाई. माझं विकराळ रूप तिने पाहिलं नाही. देवानी पुसलं, झालं काय कारण? कारण तर सांग. तू का हसतो आहे? तुला काय झालं? घोडा चोरीचा शिष्य आहे तो स्वामींना सांगतो आहे. स्वामी म्हणतात काय आहे दिलं काय? म्हणे पहा ते गाव मी जाळून टाकलं. सांगतो की वरून, ते गाव मी जाळून टाकलं. मी सामर्थ्यवंत आहे. हा माझा प्रताप अद्भुत आहे. माझ्या बाईने पण अंत पाहिला म्हणे. एका बाईने माझा अंत पाहावा. माझं बळ तिने पाहावं. मी सर्व जलजाव म्हटलं. गरज नाही, गावात जाळून टाकलं. उष्ण आंबील माझ्या हातावर टाकली. मी तिचाच ते चाटून तिच्याच वर्तणीला हात पुसून आलो. ही कथा स्वामींची, स्वामींना त्यांनी सांगितली. सांगा बरं, स्वामी खुश झाले असेल का? स्वामींचं अहिंसावादी तत्व आहे आणि हिंसावादियाची संगत स्वामीला मिळाली. गाव पेटला, आमचा प्रभाव दाखवला. आम्ही समर्थ आहे, बळवंत आहे. जारण मारण आमच्याजवळ उच्चाटन अशा प्रकारच्या सिद्धी आहे. आम्ही साधक आहे, महाबली आहे. सर्व जगाची राख रांगोळी करू शकतो. आमच्याजवळ उन काहीच नाही. सांगतो आहे ना हसतो आहे. तो जोगी सांगतो आहे आणि हसतो आहे. दांभिकपणाने जोग्याचं वचन. दुःखी झाला दयाघन परमेश्वर. ज्याने ऐकलं स्वामी चक्रांनी तो दुःखी झाला. त्याच्या अंतःकरणात दयाळू मयाळू आहे. सर्व भूतांची दया आहे आणि तो परमेश्वर दुःखी झाले. कृपादृष्टीने अवलोकन केलं. मृत्यूचं तांडव त्या गावात झालं. क्षणात सर्व गावाची माती झाली राम. डोळ्या देखत श्रीमंत गरिबाचं सर्व गेलं. कोणाला राहण्याला झोपडी नाही. मुले बाळे उघडी पडली. जवळ काही कवडी नाही खर्चायला. दाही दिशा त्यांच्या अंधारात झाल्या. मनोरथ मारिका जिरल्या आतल्या आत. काय करावं, कुठं राहावं, काय पांघरावं, काय आथरावं, किती रडावं, दुःख किती करावं, असा त्या गावाचा सर्व वृत्तांत स्वामी चक्रांनी पाहिला डोळ्यात की पहा या माणसाने काय केलं. आणि एक चूक माणसाला जीवनात घातक ठरली की भिक्षा मागायला गेलेल्या असताना नमस्कार करावून गेला नाही. नमस्कार करून गेला असता तर परमेश्वर त्याच्या अनिष्टापासून वाचवलं असतं. परंतु काय करता, जे घडायचं जीव क्षणा एका माझी एका आपदवी आपण अशी जन्माच्या सहस्री निष्ठर्व नसते. 1000 जन्म जरी गेले तरी आपल्याला ते दुःख भोगणं चुकतच नाही. तशा प्रकारचं याने एका क्षणामध्ये सर्व गावाला जाळून टाकलं, मोकळा झाला आणि वरून हसतो आहे. क्षणभराचा क्रोध किती मोठ्या हिंसेला गेला. सर्व गाव जळालं. संहार केला या जोग्याने. गावाचं निरीक्षण केलं. दयाघन परमेश्वर जोग्याकडे पाहून
बोलते झाले तुम्ही महात्मे, भाग्यवंत म्हणून झाला संत. कसं घडलंय असंत? तुम्ही तर महात्मे आहे, भाग्यवंत आहे, तुम्ही तर संन्यास घेतलेला आहे, तुम्ही तर लोकाला अभयदान देतात आणि तुझ्याकडून जसं संत असून असंतपणा कसा घडला हा? अरे जोग्या, हा असंतपणा घडलाच तुझ्याकडून कसा? तुम्हा करी सामान्य लघु आत्मे तुम्ही झाले महात्मे. अरे बाकीचे तर साधारण आत्मे आहे, तुम्ही तर महात्मा आहे. तुम्हाला लोक महात्मा बुद्धीने पाहतात आणि तुम्ही एवढी मोठी हिंसा केली. तुमचा महात्मा कुठं गेला? मयाळूपण कुठं गेलं? कनवाळूपण कुठं गेलं? परोपकार. तुम्ही तर हमेशा परोपकारी राहतात. कुठं गेला परोपकार? महात्म्याने दुःख सोसावं. महात्म्याचा नियम असा आहे की दुःख सोसायला पाहिजे आणि महात्म्याचं रुसणं व्हावं. आनंद असुरत तू उगारला, असा असुर आनंदाला तो प्राप्त राहिला. जगाशी संत्रस्त करता झाला, सर्व जगाला त्रस्तायमान करता झाला. कसा महात्मा आहे तू? क्षणाचं दुष्कर्म करावं तू महात्मा आहे का? तुला महात्मा म्हणण्याची लायकी आहे का? महात्मा म्हणून तुझ्याकडे लोकांनी बघावं का? एका क्षणात जन्म होतो, एका क्षणात मृत्यू होतो. सांगते कोणाचा क्षणात जन्म होतो, कोणाचा क्षणात मृत्यू होतो. दोनच क्षण जगतो माणूस. मनुष्य देह आहे. तुम्ही नशीबवान आहे, बलवान आहे. तुला परमेश्वराचा योग होता म्हणून भेटला भगवान. भेटीचा अपूर्व क्षण तुला भेटला आणि तू तो दवडून टाकला. अरे परमेश्वर आणि संत, दोन संतांची आणि भेट झाली आणि तो भेट तो क्षण जाळून टाकला. अरे या साधुत्वाचा घात केला तू. अंगावर कपडे घालतो आणि अशा प्रकारची हिंसा करतो. घात केला. तुमच्यातला महात्मा पण जळालं. तुम्ही स्वतःला महात्मा पण म्हणून घेतात. तुमच्यातलं महात्मा पण जळालं. सर्व गावासोबत तुम्ही जळाले. तुम्हाला वाटत असेल आपला खूप मोठेपणा आला, परंतु सर्व गावासोबत तुमचं महात्मे पण जळालं. कोणतंही पुण्य प्राप्त करत असताना थेंबे थेंबे तळेसाठी. जीवनामध्ये चांगली क्रिया जर करायची असली तर थोडं थेंब 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 साचून मोठं तळं साचलं जातं. तसं जीवनामध्ये थोडं पुण्य करून 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 खूप मोठं पुण्यवान बनल्या जातो. परंतु जाण्यासाठी इज्जत कमवायला खूप उशीर लागतो, पण गमवायला एक क्षणही लागत नाही. तशा प्रकारचं क्षणाक्षणाचं जीवन क्षणा वांचून जगणं नाही. असं क्षण सुख दुःखाचा, जय पराजयाचा. काय केलं तू आयुष्यात? तुझ्या आयुष्यात तू काय केलं? काय मोठेपणा केला? परमार्थ काय केला? इतक्या लोकांना जाळून टाकलं. हा परमार्थ? एका बाईची चुकी असेल, आमच्या देवानी सांगितलं तुम्हा मारिता पूजिता समान व्हावा. अरे मारणारा असो का पूजणारा असो, जो बोलेल तो बोलेल. आपण फक्त हात वळवायचा. टाकलं तर टाकलं, आपण पुढे निघून भिक्षेला जायचो. परंतु असा घात करायचा आपण त्या लायकीचे नाही. परमार्थ करायला सांगितला. क्षणभंगर जीवन आहे. एक एक क्षण जीवनात मूल्यवान. प्रत्येकाच्या जीवनात क्षण हा महत्त्वाचा. कोणत्या क्षणी काय घडेल कोणीच सांगू शकत नाही. कोणत्या क्षणी काय घडेल हे कोणीच सांगू शकत नाही. म्हणून प्रत्येक वेळेस परमेश्वराचा आठव अंतःकरणात व्हायला पाहिजे. एवढी मोठी हिंसा घडली जे जन्माच्या सहस्री निस्तर नसले.
1000 जन्म जरी गेले तरी त्या हिंसेचं पाप फेकणार नाही. वाल्याचा वाल्मिक झाला. हमेशा वाल्या कोणी मारत होता, परंतु नारदाचा आणि त्याचा योग आला, त्याचं जीवन बदलून गेलं, वाल्मिक झाला. अरे तू तरी शिकला पाहिजे होता, तू तर एवढा समजदार आहे, तू एवढा हे आहे, असं आमचे स्वामी त्या पुढच्या नाथपंथाच्या संन्याशाला शिकवताय. तू काय केलं हे जीवनात, जे नाही करायला पाहिजे होतं, ज्याच्यातून तुला काही नाही पाहिजे होतं, ते तू करून बसला. एका क्षणात सुख लाभतं, एका क्षणात दुःखही लाभतं, मिळतं. क्षणात माणसाचं नातं बदलून जातं. क्षणात स्वर्ग भेटतो, क्षणात नरक भेटतात. क्षणात उद्वेग भेटतो, क्षणात हर्ष भेटतो. एका क्षणाला काय काय जीवनात होईल आपलं सांगता येत नाही. आपण इथं बसलेलो आहे, बसल्या बसल्या आपलं काय होईल, उठून गेल्यावर आपल्याकडून काय चूक घडेल काहीच सांगता येत नाही. त्याच्याकरता परमेश्वराचा हृदयात आठव असायला पाहिजे. रस्त्याने घरात बसलेला आहे, घरातून बसतो, गाडीवर बसतो, रोडवर जातो, क्षणात अपघात घडतो. याला कल्पनाही नसते की आपला अपघात होईल. आताच होता आणि आता जर अपघात झाला, गेला, जागीच ठार झाला. असं क्षण आहे बाबा. या क्षणाचा विलंब आपल्या जर जीवनामध्ये जर अवलंबला, क्षणाला परमेश्वराचा निधिध्यास पाहिजे, परमेश्वराचा आठव पाहिजे, नाहीतर अशा प्रकारच्या नरकाला कारण. क्षणात ऊर्ध्वगती प्राप्त होते, सुदैवाला. क्षणभर ऋषी कोपला, यादवांचा विनाश झाला. ऋषीने शाप दिला. श्रीकृष्ण चक्रवर्तीच्या परिवारातले जे यादव होते त्या यादवांना शाप दिला. अरे तुम्ही आम्हाला त्रास दिला, तुमचा जो विनाश आहे तो दुसरा कोणी करणार नाही, आपसातच तुम्ही भांडू भांडू मरता. प्रत्यक्ष परमेश्वर अवताराचा परिवार, पण परमेश्वराचा एकही नाही. परमेश्वराचं कोणी नामस्मरण करत नाही. सर्व 56 कोटी यादव होते, एकानेही परमेश्वराचं श्रीकृष्ण चक्रवर्तीचं नामस्मरण केलेलं नाही. एकानेही श्रीकृष्ण चक्रवर्तीचा हृदयामध्ये आठव केला नाही. प्रत्येक वेळेस श्रीकृष्ण चक्रवर्ती त्या यादवांना सांगत गेले. काय सांगत गेले? बाबांनो, या व्यसनाच्या अधीन होऊ नका. व्यसन हे खराब आहे, आयुष्यातून उठून टाकतं, असं वारंवार सांगत गेले परमेश्वर. पण त्यांनी ऐकलं नाही. शेवटी ऋषीचा शाप बसला आणि यादव आपसामध्ये झुंजो दुसरं कोणी नाही मारलं हो. यादवांच्या शापाने, त्या आपल्या ऋषीच्या शापाने यादवांचा विनाश झाला. असंही होतं. आचार्य नागदेवासारखं जर विचार केला तर आचार्याचा नागदेव झाला अनेक ढांडाळाचा. नागदेव आचार्यांची पूर्वपीठिका जर आपण वाचली तर नागदेव आचार्यांचा वडील माधवा भट्ट मारला गेला, सारंगपणी मारला गेला काही देशावर जात असताना. त्याच्यामुळं नागदेव आचार्यांच्या अंतःकरणावर परिणाम झाला, दरोडेखोर झाले. दिवसा कुऱ्हाळ खांद्यावर घ्यायचे,
डोळे लाल गोंड, शरीर उमदार आणि काही विचार करत नव्हते. अशा प्रकारचा दरोडेखोर असलेला नागदेव, ज्याचं जीवन पूर्ण शून्य झालेलं होतं, ज्याच्या जीवनामध्ये कोणताच रस नावाची वस्तू नव्हती, परंतु स्वामी चक्र यांचा त्या जीवनाला स्पर्श झाला. ज्या अवताराची आपण लीला ऐकताय त्या अवताराचा नागदेव आचार्याच्या हृदयाला स्पर्श आला. सिन्नर गावाला पहिल्या भेटीतच सिन्नर गावाला स्पर्श झाला. आणि क्षणात जीवन बदलून गेलो. क्षणामध्ये तो अनेक ढांडाळाचा असलेला नागदेव मार्गाचा आचार्य झाला. या मानवा पंथाचा पहिला आचार्य झाला. देवाने त्याला वरदान देऊन टाकलं की तू जे करशील ते पूर्व दिशा, तुझ्या मुखातून कधीही शास्त्राच्या विरुद्ध काहीच निघणार नाही. जो दिवसा ढवळ्या माणसाला मारणारा नागदेव आचार्य पण एक स्वामींच्या जीवनाशी निगडीत आला. क्षणाचा एक विलंब, क्षणाचा एक हे झाला आणि क्षणामध्ये त्यांनी आपलं जीवन बदलून टाकलं. म्हणून जीवनामध्ये आपण या नागदेव आचार्यासारखं चांगला क्षण येतात. आपल्या क्षणात, आपल्या जीवनात चांगला क्षण आला पाहिजे आणि घट्ट आल्यानंतर तो घट्ट धरायला पाहिजे. क्षणभर हे जीवन आपलं विचलित नाही, विस्मरणीय व्हायला. एक क्षण ही परमेश्वराच्या नामस्मरणातून विस्मरणीय व्हायला पाहिजे. आपल्या जीवनामध्ये परमेश्वराच्या नामस्मरणाचा सदोदित आठव व्हायला पाहिजे. कधीही पहा आपल्या देवाचा आठव आपल्या जीवनामध्ये व्हायला पाहिजे. दुर्लभ क्षण, हा दुर्लभ क्षण अंतिम क्षणी तरी जोडला पाहिजे. कारण अंतिम क्षण येतो तेव्हा जर आपल्या हृदयात परमेश्वर नसला, परमेश्वराचा वास नसला तर जीवन काही कामाचं नाही. क्षण प्रत्येक अमृताने भरलेला आहे. क्षण प्रत्येक विषयाने भरलेला आहे. रामायण घडलं क्षणात, महाभारत घडलं क्षणात. एकच ठिणगी टाकली तर जंगलाची राख झाली. म्हणून प्रत्येक क्षणी त्याग आवश्यक आहे. त्याग करायला पाहिजे. त्यागाच्या माध्यमातून तुमचं हे अवश्य होईल. आपल्या जीवनाची भांडी घासायला पाहिजे. तुमचं भांडच फुटलं, पापाचा डोंगर उद्भवला, महानरकाला गेले.